नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. तर रोजच्या प्रमाणेच आज आपण आपल्या शेतातच आहे. तर आजचा विषय असा आहे की आता आपण हे ऊस लागण केली आहे. ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण मका केलेली आहे. तर या आंतरपिकाबद्दलच आज आपण बोलणार आहोत. तर शेतकरी मित्रांना नेहमीच एक प्रश्न पडतो, जर आंतरपीक पद्धती चांगली का एक पीक पद्धती चांगली. तर आता जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, म्हणजे जे 2-3 एकर वाले जे शेतकरी आहेत, त्यांनी एक पीक केलं तर त्यांना म्हणजे ते परवडण्यासारखं नसतं. आता आपल्याकडे शेती भरपूर आहे, तर तरीही आपण आंतरपीक करतो. आता याचं काय, यामागचं कारण तुम्हाला सांगतो काय. तर आज आपण आपल्या जो 4 एकराचा प्लॉट आहे पूर्णतः. आता या साईडला आणि तिकडे समोरच्या साईडला पण आहे प्लॉट. तर 4 एकरामध्ये आपण काय केले, आंतरपीक म्हणून मका या पिकाची निवड केलेली आहे. तर आता या आंतरपीक करत असताना याचं एवढं लक्षात ठेवायचं आहे की त्याची लागण जी आहे ती दाट करायची नाही. साधारणतः आता ही मका टाकलेली बघू शकता तुम्ही, याच्यामधलं अंतर आहे हे 3-3.5 फूट अंतर आहे, म्हणजे एकदम अतिशय पातळ. त्यामुळे काय होतं की जी मका पिकाची वाढ आहे ती चांगली होते व त्याच्या मकामुळं जे मेन पीक आहे ऊस आपलं, त्यालाही काही म्हणजे हानी होत नाही. जर दाट पीक केलं तर त्याचं जे फुटव्यांचं प्रमाण निघणार आहे ऊसामध्ये ते होत नाही. ते एक शेवडी म्हणजे जेटा ऊस असतो त्याप्रमाणे त्याची वाढ होते. आता आंतरपिकं करताना कोणकोणती आंतरपिकं घेता येतात ऊसामध्ये, तर प्रामुख्याने आता या दिवसामध्ये घेता येणारी पिकं म्हणजे हरभरा आहे. काही काही शेतकरी गहू पण घेतात, पण आता ते थोडं हळूहळू त्याचं प्रमाण कमी झाले गावाचं, कारण जे हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस आता मशीनद्वारे हार्वेस्टिंग करतात. पहिल्यासारखं कापणी पद्धतीने कोणी हार्वेस्टिंग करत नाही, त्याच्यामुळे आता गव्हाचं प्रमाण कमी झाले. पण जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ते आपल्या जे वार्षिक म्हणजे त्यांना खायला लागणारा जो गहू आहे त्याच्या उत्पादनासाठी करतात. आणि मका, आता मका आज आम्ही जो निवडले मका हे आंतरपीक, तर ते कशासाठी निवडले सांगतो. तर आपल्याकडे जनावरं आहेत, तर जनावरांचा चारा व त्यांना लागणारा भरडा याच्यासाठी आपण हे मका पीक निवडलेलं आहे. तर जे जे शेतकरी आहेत ते त्यांच्या सोयीनुसार पीक निवडतात. आता ह्यात मुख्य पीक कोणतं निवडावं, तर माझा अनुभव असं सांगतो की शेतकरी मित्रांनी ऊसामध्ये खरं तर एक हरभऱ्याचं चांगलं पीक घ्यावं. कारण जे हरभऱ्यामुळं जे त्या रानाचा जे pH किंवा TDS वाढलेला असते, तर त्या हरभऱ्याची आंब आहे तर तो मेंटेन करण्यासाठी मदत करते हरभरा. पण काय होतं काय काय वेळेला आता तणपिकी रानं असतात भरपूर, तणांचं प्रमाण हे जास्त असतं. मग हरभरा पीक असं आहे की त्यात हरभरा आणि ऊसामधलं असं कुठलंही तणनाशक आहे जे मला तर अजूनपर्यंत माहीत नाही की दोन्हीला चालेल असं. आता या मका आणि ऊसामध्ये कंबाईन चालणारा टिंजर हे सगळ्यांना माहीत असेल आणि त्याचा रिझल्टही चांगला आहे. तर शेतकरी मित्रांना एक सांग, ज्यांच्या शेतात जर तणाचं प्रमाण कमी असेल तर त्यांनी हरभरा हे आंतरपीक घ्यावं. कारण त्याचा फायदा आपल्या ह्या शेतीसोबत जे पीक आहे मुख्य पीक त्याला होतं. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.